नमस्कार मित्रांनो, काल लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं. सरकारने मतदारसंघ पुनर्रचना न जोडता महिला आरक्षण विधेयक मांडलं असतं तर ते निश्चितच पुन्हा मंजूर झालं असतं. आणि सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक स्वतंत्रपणे मांडलं असतं तर ते निश्चितच नामंजूर झालं असतं. म्हणूनच सरकारने या दोन विधेयकांची एकमेकांशी सरमिसळ केली. मात्र विरोधकांनी सरकारचा हा प्लॅन हाणून पाडलाय. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नाहीये हे माहीत असूनही सरकारने हे विधेयक मांडलं. समजा जर मंजूर झालंच असतं तर आपल्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना करता येईल आणि महिला आरक्षणाचे राजकीय श्रेय देखील घेता येईल. आणि नामंजूर झालं तरी त्याचं खापर विरोधकांवर फोडून त्यांना महिला विरोधी ठरवता येईल व तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेता येईल असा केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा व मित्र पक्षांचा विचार होता. आता विधेयक नामंजूर झाल्या भाजपकडून व मित्र पक्षांकडून अपेक्षेप्रमाणे लगेचच विरोधकांना महिला विरोधी ठरवण्यास सुरुवात झालेली आहे. काल जरी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालेलं असलं तरी पूर्वी मंजूर झालेलं विधेयक अजूनही वैध आहे, ते रद्द झालेलं नाही. त्यामुळे ते केव्हाही लागू केलं जाऊ शकतं. समजा महिला आरक्षण देण्यामागे सरकारचा हेतू खरंच शुद्ध असेल तर आता सरकारकडे 3 पर्याय आहेत. सरकार बिलात काही बदल करू शकते, जसे की दक्षिण भारतातील राज्यांचा जागांचा वाटा वाढवणे किंवा तो गोठवून ठेवण्याची तरतूद करू शकते. 2011 ऐवजी 2027च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर नव्याने बिल सादर केलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे सरकार विरोधी पक्षांसोबत एकमत साधू शकते आणि त्यांनी सुचवलेले बदल समाविष्ट करू शकते. यानंतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने बिल मंजूर करून घेऊ शकतं. तिसरं म्हणजे सरकार सामान्य पद्धतीने 2027ची जनगणना पूर्ण झाल्यानंतर परिसीमन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना करू शकते. नंतर याच परिसीमनानुसार महिला आरक्षण लागू करू शकतं. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञानकीर्तीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.